नमस्कार बाळांनो. आता सीईटीची परीक्षा संपलेली आहे आणि पुढं इंजिनिअरिंग फार्मसीला ऍडमिशन घेणार आहात. तर तुमच्या कास्टनुसार कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत त्याची इथं पूर्ण लिस्ट आणि कंप्लीट डेटा देतोय. आता नेमकं कशासाठी पाहिजे हा, की तुम्हाला तुमच्या कास्टनुसार जर एखादं डॉक्युमेंट जरी राहिलं तर ऍडमिशन होत नाही. आणि काही मागच्या वर्षी 6 महिने व्हॅलिडिटी दिली, परमिशन दिली की 6 महिन्यांनी जमा करा ते डॉक्युमेंट्स व्हॅलिडिटी सारखे. ज्यांचे जमा झाले त्यांचं ऍडमिशन झालं, काहींचे ऍडमिशन कॅन्सल झालेले आहेत. मग असं होऊ नये, आणखीन 1 महिना आहे, त्या महिन्यामध्ये डॉक्युमेंट्स काढून घ्या जेणेकरून ऍडमिशनला सोपं पडेल. प्लस जर डॉक्युमेंट्स नसतील तर ओपन ऍडमिशन घ्यावं लागतं आणि मग तुमच्या कास्टचे बेनिफिट्स वगैरे तेही मिळणार नाही. चला, कंप्लीट व्हिडिओ व्यवस्थित पाहू. पूर्ण डिटेल आहेत, प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट इथं दिलेली आहे जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची. आता महाराष्ट्रात आपण आहे तर महाराष्ट्रातल्या ज्या कास्ट आहेत त्या आपण पाहूया की महाराष्ट्रात आता किती. आता तुम्ही म्हणणार महाराष्ट्रातल्या कास्ट कशा बाबा, सगळीकडे कास्ट सेम असतात? नाही आहे. महाराष्ट्रात एनटी कास्ट आहे, सेंट्रलला नसते. महाराष्ट्रात एसईबीसी मराठ्यांना आहे, ती सेंट्रलला नसते. त्यामुळे हे सगळ्या डिटेल्स आपल्या महाराष्ट्राच्या ऍडमिशनसाठी असतील. फार्मसी, इंजिनिअरिंग, बीएससी ऍग्री सगळ्या ऍडमिशन प्रोसेससाठी जी डॉक्युमेंट्स लागतात ते एक तर ओपन. तुम्ही ओपन मध्ये असाल म्हणजे की बाबा तुमच्याकडे कुठल्याही कास्ट रिझर्वेशन नाही आहे, 8 लाखांपेक्षा जास्ती उत्पन्न आहे, तर ती मुलं ओपन मध्ये येतात. देन कुठली ईडब्ल्यूएस, एसईबीसी. आता ईडब्ल्यूएस कोणती विद्यार्थी असतात ज्यांना कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही आहे, महाराष्ट्र सरकारकडून कोणतंही आरक्षण मिळत नाही, ते ईडब्ल्यूएस मध्ये येतील. ठीक आहे, एकच मिनिट. ओके. देन एसईबीसी मराठा, जे विद्यार्थी मराठा कास्ट मध्ये आहेत त्यांना एसईबीसी. मराठ्यांमध्ये आणि काय आहे, ज्यांच्याकडे कुणबीचा दाखला आहे ते ओबीसी मध्ये जातात. ओके. पुढे ओबीसी तर माहितीच आहेत सगळ्यांना. विजे कास्ट असेल एनटी 1, 2, 3 ती. एससी एसटी आणि जे स्पेशल रिझर्वेशन आहेत ना, फिजिकली हँडिकॅप, ऑर्फन, डिफेन्स 1, 2, 3 क्रायटा सर्टिफिकेट्स वगैरे आहेत. देन एमकेबी म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर येतं. पुन्हा टीएफडब्ल्यूएस सीट 5% रिझर्वेशन आहेत. मायनॉरिटी म्हणजे जैन मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी जी कॉलेजेस आहेत ते, हे सगळ्या टाईपचे रिझर्वेशन आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. ऍडमिशन घ्यायला गेला याच्यानुसार प्रत्येकाला काही ना काहीतरी कोटा आहे. आता प्रत्येकाकडे डॉक्युमेंट्स कुठले पाहिजेत? आता काही विद्यार्थी म्हणतात सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे. एक्झाम्पल मराठ्यांचं घ्या की मराठा विद्यार्थी म्हणतात सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण मी व्हॅलिडिटी अजून काढली नाही, मग मला ऍडमिशन मराठ्यांमधून मिळणार का, म्हणजे एससीबीसीतून मिळणार का? सेम एससी एसटी. मग मी सांगतो कास्ट सर्टिफिकेट ना बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सगळ्यांच्याकडे असतं पण व्हॅलिडिटी नसते. आता व्हॅलिडिटीला प्रूफ लागतात. काही कास्टना 1952च्या अगोदरचं लागतं, काहींना 1967, काहींना 1996, असे वगैरे वेगवेगळ्या डेट्स इयर आहेत, त्याच्या अगोदरचे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर व्हॅलिडिटी मिळत असते. सो क्लिअर कट ह्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगतोय, ह्यातली प्रत्येक गोष्ट तुमची क्लिअर करेल. प्रत्येकाला हे डॉक्युमेंट्स पाहिजेच आहेत. ओके, चला आता एक एक गोष्ट पाहूया आपण. फर्स्ट की काय, आता इथे दिले बघा ओपन, म्हणजे मी सांगितलं की तुमचं काय, तुम्हाला कोणत्याही कास्ट रिझर्वेशन नाही आहे आणि तुमचं उत्पन्न पण 8 लाखांपेक्षा जास्त आहे, तिथं येतात. ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस म्हणजे काय, 10% रिझर्वेशन सरकारनं दिलेलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट कडूनच आलंय. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही कास्टचा ज्याच्याकडे बेनिफिट नाही आहे त्यांना ईडब्ल्यूएस मिळतं. आणि इथं बाबा 8 लाखांच्या खाली उत्पन्न लागतं, ते सगळे पुढे सांगतोय. ओबीसी, एनटी, व्हीजे, एसईबीसी, एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास, देन एससी आणि एसटी, ह्या एक मेजर क्रायटेरिया. तुम्ही म्हणाल मग ते ऑर्फनचं वगैरे तो शेवटी आहेच एक. पटकन सगळ्यांचं अपडेटेड आधार कार्ड पाहिजे. आता अपडेटेड कशाला पाहिजे हो? काही विद्यार्थ्यांना ना पहिली दुसरीला काढलंय, काहींनी त्याच्या अगोदर काढलंय, मग तो लहानपणीचा रांगतेला फोटो लागलाय, प्लस स्पेलिंग चुकीचे आहेत. मग ते मी म्हणेन आता अपडेट करून घ्या, की तुमचा फोटो अपडेट करा, स्पेलिंग वगैरे चुकले असतील, डेट ऑफ बर्थ चुकले असेल तर ती व्यवस्थित करून घ्या. अपडेटेड आधार कार्ड पाहिजे. ठीक आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना पाहिजे. आता हे सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत, हे सगळ्या कास्टना सगळ्यांसाठी पाहिजे. ते पहिला इथं बनवलंय आपलं. 10चे मार्कशीट असेलच, 10चं सर्टिफिकेट पाहिजे. आता सर्टिफिकेट काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं. बाळांनो, तुम्ही 10वी झाल्यानंतर ना एक 4-5 महिन्यामध्ये, समजा मग दिवाळी नंतर बऱ्यापैकी 10चे सर्टिफिकेट आलेले असतात. अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी घेतले नाहीत, जावा तुमच्या शाळेमध्ये सर्टिफिकेट मिळून जाईल. अजून 2-3 दिवस आहेत. 1 मे नंतर बऱ्यापैकी शाळा बंद होतात, सुट्टीला जातील मे महिन्याच्या. मग तुम्हाला परत ते जून महिन्यापर्यंत थांबावं लागेल वगैरे. त्यावेळी पण काय गडबड नाही, ऍडमिशन तुमच्या जुलैमध्ये असणार आहे किंवा जून एंडिंगला स्टार्ट होतील. ह्यावेळी जराशा सीईटीच्या एक्झाम्स वगैरे लवकर झालेत. ओके, पण मी म्हणतो आता अजून 2-3 दिवस शाळा आहेत, शाळेमध्ये जाऊन सर्टिफिकेट कलेक्ट करा.
12th सर्टिफिकेट तर काय नंतर येईल, 12th मार्कशीट लागणार आहे. हे मार्कशीट काय तो पण रिझल्ट लागेल त्यावेळी मिळेल. LC लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट, तुम्ही 12वी पास झाल्यानंतर त्या कॉलेजमधून तुम्हाला काय तुमचं मार्कशीट मिळेल, त्याच्यावर तुम्हाला LC पण दिला तर लिव्हिंग सर्टिफिकेट, तुम्ही शाळा सोडता आणि पुढे ऍडमिशन घेता, हे काय नंतर मिळेल. हा, नॅशनॅलिटी, डोमेसियल आणि बर्थ सर्टिफिकेट, बऱ्यापैकी हे सगळे डॉक्युमेंट्स एकावरतीच आहेत. एकच तुमच्याकडं डॉक्युमेंट असतं म्हणजे एक सर्टिफिकेट देतील, त्याच्यावरती ह्या तिन्ही गोष्टी आहेत. आता नॅशनॅलिटी काही काही म्हणतात गरज नाही आहे का, LC वरतीच तुमचं नॅशनॅलिटी लिहिलेला भारतीय लिहिलेला असेल, LC सर्टिफिकेट वरची डेट ऑफ बर्थ असेल, पण हे एकच सर्टिफिकेट असतात. इथं महत्वाचं आहे डोमेसियल, हे तुम्हाला झाला तुमचं तहसीलदार ऑफिस असेल किंवा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कुठे मिळतं बघा, कोण सेतू मधून काढतात, कोण बाबा ऑनलाईन कॅफे मध्ये परमिशन असते, पण मी म्हणेन तुमच्या जवळपास तहसीलदार ऑफिस असेल तिथं जावा, लगेच मिळतं, विदिन आठवड्यामध्ये हे मिळून जाईल. आता लगेच टाका, कारण का जर रिझल्ट लागल्यानंतर काय होतं, सगळ्यांची गर्दी होणार. आता तिथं फक्त गर्दी काय 12वीची मुलं नाही तर 10वीची पण येणार आहेत, कारण काय झालं ह्या वर्षी सायन्सची वगैरे जे काय ऍडमिशन्स असतील ती सगळी ऑनलाईन होत आहेत, मग त्यांना पण तिथे डॉक्युमेंट्स लागत असतात. मग ITI ला जाणारे, डिप्लोमाला जाणारे, मग सगळ्यांची गर्दी होण्यापेक्षा आताच अप्लाय करा. जे डॉक्युमेंट सांगतोय ती सगळ्यांनी काढून घ्या, आताच व्यवस्थित लागतील. देन कलर फोटो, 4 फोटो घ्या तुमच्याकडे. तुम्ही ना 4 फोटो कशाला पाहिजेत बाबा, ऍडमिशन ना 2-3 तास बसवतात, सकाळी ऍडमिशनला गेला संध्याकाळी सोडतात, त्यामुळे फोटो 2 ते 3 लागतात, पण 4 फोटो कलर तुमच्याकडे काढून ठेवा. हे सगळ्यांसाठी डॉक्युमेंट फिक्स आहेत. क्लिअर. आता पुढे, आता जो सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ना तो पार्ट पाहूया. का सगळ्यात महत्वाच्या पार्ट मध्ये हे डॉक्युमेंट्स लागणारच आहेत, एखादं डॉक्युमेंट जर राहिलं तर प्रॉब्लेम क्रिएट होतोय. MST CET किंवा JEE चा रिझल्ट, आता तो ऑब्व्हियसली सगळ्यांच्याकडे असेल. सीईटीचा रिझल्ट लागला त्याची प्रिंटआउट असेल, आणि JEE, आता JEE कोटा असतो, रिझर्वेशन आहे. प्रायव्हेट जी कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये तिथं तुम्हाला सेपरेट सीट ठेवलेले असतात, मग किती ठेवल्यात कॉलेजनुसार वगैरे आहे. COEP जर बेस्ट कॉलेज बघितला गव्हर्नमेंट कॉलेज, त्या गव्हर्नमेंटला पण 15 सीट JEE थ्रू दिल्या जातात. सगळ्याच गव्हर्नमेंटला काही नाही आहेत, पण COEP अंडर युनिव्हर्सिटी मध्ये आता गेलेला आहे, टेक्निकल युनिव्हर्सिटी झाल्यासारखं सेपरेट आहे. तुम्ही बघा त्यांनी नाव पण थोडंफार चेंज झालंय आणि त्यांचा कोड नंबर पण चेंज झालाय, मग तिथे JEE कोटा दिलाय. आता हे सगळ्यांच्याकडे असेल. आता हे डॉक्युमेंट सगळ्यात महत्वाचे आहेत. EWS, जो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे ना त्यांना सर्टिफिकेट मिळेल EWS आणि त्याची व्हॅलिडिटी, आणि हे कधीपर्यंत व्हॅलिड पाहिजे, 31 मार्च 2026 पर्यंत देतील, म्हणजे 2025-2026 25-26 अकॅडमिक इयर साठी ते व्हॅलिड पाहिजे. ते सर्टिफिकेट असेल तर तुम्ही EWS जे काय रिझर्वेशन आहे ते तुम्ही घेऊ शकता, 10% जे आहे. देन कास्ट सर्टिफिकेट कोणाकोणाला पाहिजे, आता ओपन वाल्यांना तर काय कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, EWS वाल्यांना पण काय लागणार नाही. सगळ्या कास्ट ज्या आहेत महाराष्ट्रात, मग SC ST असेल, OBC NT VJ CBC SBC, सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. आणि जिथं जिथं कास्ट सर्टिफिकेट लागते बाळांनो त्याला कास्ट व्हॅलिडिटी ही लागणारच आहे, म्हणजे प्रत्येक कास्टला कास्ट व्हॅलिडिटी लागते. आणि इथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येतो का, बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही. आता मला बरेच मेसेज यायला लागलेत की सर ते आता व्हॅलिडिटी निघत नाहीये, आम्ही ट्राय केला, किंवा आम्ही गावी राहतोय, किंवा काही म्हणतात सर आम्ही मुंबई सारख्या शहरांमध्ये आलोय, आम्ही आहे कुठल्या सांगली साईडहून किंवा बाबा नागपूर साईडहून आहे, मग आम्ही सर तिकडे जावं लागेल का, आमचं तिथं कोणी ओळखी नाही आहेत, 30-40 वर्ष झाला आम्ही शिफ्ट झालोय. तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जी लागते बाळांनो ते लागते, तुम्ही जिथं प्रॉपर आहे तिथून काढावी लागणार, आणि तिथं तुम्हाला प्रूफ पण द्यावे लागणार. हे आता इझी काम नसतं. आणि जर तुम्ही ऍडमिशनच्या वेळी नसेल तर तुमचं ऍडमिशन ओपन मध्ये होतं, आणि जर गव्हर्नमेंटनं आता मागच्या वर्षी कसं थोडेसे इश्यू झाले, 6 महिने एक्सटेन्शन दिलं, मी 6 महिन्यांनी जमा करू शकता, पण ज्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यात पण मिळाले नाही त्यांची ऍडमिशन कॅन्सल झाली. त्यातले बरेच विद्यार्थी आता पुन्हा सीईटीला ह्या वर्षी बसलेत, म्हणजे त्यांचे पैसे गेले, त्यांचं वर्ष गेलं, कष्ट वाया गेलं. एक तर विद्यार्थी होता 99.23 काहीतरी पर्सेंटाईल होते त्याच्या अराउंडच, त्याचं ऍडमिशन कॅन्सल झाले, कारण त्याने कास्ट थ्रू बाबा सगळे डॉक्युमेंट्स पाहिजे होते, त्यानं म्हणला की मी ह्याच कास्टचा आहे, त्यानं ऍडमिशन घेताना कास्ट मधून घेतलेलं आणि त्याला व्हॅलिडिटी जमा नाही झाली, त्यामुळे ऍडमिशन ते कॅन्सल झालं. ठीक आहे, त्यामुळे हे करू नका, व्हॅलिडिटी पाहिजेच. अजूनही अप्लाय केलं नसेल अप्लाय करा. काही जणांच्या क्युरी निघाल्या असतील, रिजेक्ट झाले असतील, तर त्याच्यामध्ये का रिजेक्ट झाले ते बघून घ्या. आणि नेक्स्ट NCL, नॉन क्रिमी लेअर, त्याला शॉर्टकट मध्ये म्हणतात NCL. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की ते पोलीस स्टेशन मध्ये का क्रिमी लेअर म्हणजे असं ते थोडंसं क्राईमच्या रिलेटेड त्या शब्द आल्यासारखं वाटतंय, पण तसं ते नाही आहे. ऍक्च्युली हे तुम्हाला तुमच्या तहसीलदार ऑफिस किंवा
जिथं जवळचं ऑफिस आहे, गव्हर्नमेंटचे कागद मिळतात तिथं जावा. तिथं व्हॅलिडिटी 2026 म्हणजे 2026 पर्यंत 31 मार्च. इथं किती 8 लाखांचं उत्पन्न होतं, लिमिटेशन आहे. हा एनसीएल कुणाला लागत नाही, एससी एसटी कास्टला लागत नाहीये. एससी एसटी कास्टला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे 2 डॉक्युमेंट्स लागतील. बाकीच्या ज्या काय सगळ्या कास्ट येतात तिथं दिलेले आहेत बघा, त्यांना लागेल. ह्यात पण उरलेली एखादी कास्ट राहिली असेल मग त्यात पण सब कास्ट वगैरे असतात त्यांना लागतात. एससी एसटी कॅन्डिडेटना पुन्हा सांगतो एनसीएल लागत नाही. ओके, हे सगळे आता हे डॉक्युमेंट सगळे पाहिजे, हे कलेक्ट करा, तुमचं ऍडमिशन वेगळं होते. मग काय राहतं थोडेफार प्रिंटआउट्स, म्हणजे रिझल्टची प्रिंट लागेल सीईटीच्या किंवा जेडब्ल्यूच्या, किंवा मग ते डॉक्युमेंट्स फॉर्म भरायचे असतील, काही ऍफिडेव्हिट असतील. ऍफिडेव्हिट म्हणजे तुम्ही जर गॅप सर्टिफिकेट असेल तर ते आता गॅप सर्टिफिकेट काढायला द्या, ते लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टी लागणार. मग सो ज्या विद्यार्थ्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत, कलेक्ट करा. आहेत तर त्यांनी एक व्यवस्थित लिस्ट मारा. एक ऍडमिशनच्या वेळी पाहू की 4 झेरॉक्स 4 सेट मागतात वगैरे, ते त्यावेळी कळेल. पण हे डॉक्युमेंट्स आता कलेक्ट करून घ्या. आता राहिले काय बाकीच्या गोष्टी, आता इथे या. आता हा पण महत्वाचा पार्ट आहे, कारण इथले जे आहेत ना बा हे रिझर्वेशन, इथं मेरिट खूप खाली जातात. आता सगळ्यांना नाही बघ. आता एक काय TFWS, ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. ही स्कीम कुणासाठी आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांच्या इंटेक्सनुसार 5% रिझर्वेशन आहे. आता याच्यावरती व्हिडिओ मी सेपरेट बनवते, पण आता एक सिंपल व्हिडिओ सध्या एक डॉक्युमेंट साठी सांगतोय तो. मग तिथं काय पाहिजे, अॅन्युअल इन्कम लेस दॅन 8 लाख. मग ते पण सर्टिफिकेट व्हॅलिड कधी पाहिजे, 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. ज्यांचा इन्कम ह्याच्या खाली आहे त्या 3 सीट असतात. नॉर्मली 60 सीटचा एक क्लासरूम असतो, त्याच्यामध्ये 5% रिझर्वेशन म्हणजे 3 सीट. ऑर्फन साठी कुठले डॉक्युमेंट्स पाहिजेत, परफॉर्मा यू लागेल. आता परफॉर्मा काय असतात, कुठे असतात, हे सगळं ऍडमिशन तुमच्या आहेत ना लास्ट इयरचे, तिथे फॉर्म्स आहेत, किंवा तुम्ही कुठेही डाउनलोड केले फॉर्म, ते सबमिट करून सर्टिफिकेट घ्या. एमकेबी कोटा, एमकेबी कोटा म्हणजे काय, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर, अराउंड 865 म्हणजे 865 ते 64 काहीतरी गावांची लिस्ट आहे महाराष्ट्र सरकारनं दिलेली आहे. त्या गावांमधल्या मुलांना हे रिझर्वेशन असतं, म्हणजे ते आपल्या महाराष्ट्रात ऍडमिशन घेऊ शकतात. ती मुलं आहेत कर्नाटकची, पण मात्र तो डिस्प्युटेड एरिया आहे महाराष्ट्र कर्नाटकचा, त्यांची लिस्ट पण दिलेली आहे. त्यांना ऍडमिशन महाराष्ट्रात मिळतं आणि प्लस त्यांना 50% फी पण परत मिळते. मग त्यांच्यासाठी काय लागतं, G1 G2. G1 म्हणजे काय, महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड एरियामध्ये राहता याचं सर्टिफिकेट एक असतं, ते तुमच्या जवळच्या गव्हर्नमेंट ऑफिस मधून म्हणजे तहसीलदार ऑफिस वगैरे तिथून मिळेल. आणि दुसरं असेल की तुम्हाला मराठी चांगलं बोलता लिहिता येतं, आणि ह्याची चांगली प्रूफ म्हणजे काय असतं, 10वी मध्ये किंवा 12वी मध्ये तुमचा मराठी विषय असला पाहिजे, हा G2 मध्ये असेल. आणि हे तुम्ही ज्या कॉलेजांमध्ये पास आउट आहे किंवा 10वीला मराठी जर असेल तर तिथून तुम्ही ती प्रिन्सिपलांकडून एक लेटर मिळतं, ते लेटर G2 असतं, त्याच्यावर सही शिक्का घेऊन यावा. जे फिजिकली हँडिकॅप वगैरे असतात त्यांच्यासाठी काय, F1 F2 सर्टिफिकेट लागेल, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट असतं की कुठल्या टाईपचा त्यांना प्रॉब्लेम आहे, मग ते 40% जास्ती आहे का. मग वेगवेगळे टाईप आहेत पण त्यामध्ये बाबा, व्हिज्युअल इम्पेअरमेंट असेल म्हणजे डोळ्यांनी कमी दिसत, CP असेल, हातांचा किंवा पायांचा प्रॉब्लेम असेल तर ते मेडिकल सर्टिफिकेट मध्ये बसेल. मायनॉरिटीसाठी बाबा O सर्टिफिकेट O लागेल त्यांच्याकडे. डिफेन्स मध्ये काय असतं, C आणि D और E. आता डिफेन्स 1, 2, 3 कॅटेगरी आहेत, त्यांच्या कंपल्सरी बाबा त्यांना C लागेल, आणि D3 असेल तर D किंवा E. ह्याचे मी सगळे तुम्हाला नंतर टेलिग्राम चॅनलमध्ये मी नाहीतर टाकून देतोय, सगळे प्रिंट आउट घ्या आणि हे कम्प्लीट करून घ्या. आणि महत्वाचं म्हणजे जे डिफेन्स तुम्ही रिझर्वेशन घेणार असाल तर फादर मदर डोमेसियल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागेल त्यांचं. ठीक आहे. आता हे सगळ्या टाईपचे डॉक्युमेंट्स आहेत, कलेक्ट करा पटकन. आपण लाईव्ह सेशन्स पण यावर घेऊ, तुमचे जे डाऊट्स असतील. आणि ऍडमिशन प्रोसेस बद्दल आता जोपर्यंत तुमचे ऍडमिशन संपत नाही आता तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मा BSc ऍग्रीच्या कॉलेजमध्ये जात नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ ठेवू आणि लाईव्ह लेक्चर्स पण आपण इथं घेऊया. ठीक आहे. सगळ्या लिंक्स तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल वगैरे आहे तिथं मिळतोय. मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं आपण दिल्या होत्या सगळ्या गोष्टी ह्या वर्षी देतोय. ठीक आहे. चला, थँक्यू.